शिर्डीमध्ये भोंदू अशोक खरात याच्या कारनाम्याची पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे। एका सामान्य शेतकऱ्याची कोट्यावधीची जमीन बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी अशोक खरातसह 5 जणांवर फसवणूक आणि सावकारकी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे। बघूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शिर्डीत एका सामान्य शेतकऱ्याची कोट्यवधींची जमीन बळकावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 4 एकर जमीन गहाण ठेवली पण परत मिळालीच नाही। व्याजाच्या पैशांच्या बदल्यात जमीन थेट नावावर करून घेतली। या सगळ्या मागे नाव आहे अशोक खरात, स्वतःला प्रभावशाली दाखवणारा आणि आता फसवणुकीच्या आरोपात सापडलेला। आणि पीडित आहे रावसाहेब गोंदकर, एक सामान्य शेतकरी, आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि आता पूर्णपणे हतबल। दुय्यम निबंधकाकडे खरेदी खत केला। आता मध्ये जाऊन ते केल्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं का ज्या वेळेला यमविनंती करून दिल्यानंतर तुमची जमीन तुम्हाला आम्ही परत देऊन टाकू, आमचं व्याज आम्हाला वेळेवर द्या। आमची आत्ता एवढीच इच्छा आहे की आमची जमीन आम्हाला परत मिळावी, यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट। या प्रकरणात 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। यात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, मध्यस्थी अरविंद बावके, किरण सोनवणी आणि अशोक तांबेचा समावेश आहे। या प्रकरणी आता पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। अरविंद बावके आणि किरण सोनवणे अटकेत आहेत, तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। आमची खूप मोठी फसवणूक झालेली आहे। 2 वर्षांसाठी ठेवलेली जमीन म्हणून आम्ही त्याच्याकडे हाय व आमची जमीन आहे, आम्हाला रिटर्न घ्यायची म्हणून आम्ही याच आशेवर जगलो। माझा परपंच त्याच्यावरच आहे। पण त्यानंतर आम्हाला असं टीव्हीत दिसायला मिळालं का त्यानं आमची जमीन त्याच्या नावावर करून घेतली। हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं। जेव्हा आम्हाला आमचे भाऊबंद बोलले, आमचे पाहुणे रावळे बोलले, आम्ही मोबाईलवर बघितलं, टीव्हीत बघितलं, तेव्हा आम्हाला कळलं का आमची खरतने खूप मोठी फसवणूक केली। आरोप गंभीर आहेत। व्याजानं पैसे देणं आणि त्याच्या बदल्यात जमीन बळकावणं हे मोठं रॅकेट असल्याची शक्यता आहे। शिर्डीत खरात कुटुंबाच्या नावावर कोट्यवधींची मालमत्ता आहे। त्यांनी अनेकांना व्याजानं पैसे दिल्याचीही माहिती आहे। व्यावसायिक सुद्धा यामध्ये अडकले आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी सुरू आहे। 8 ते 10 जणांची 12 तास चौकशी झाली। मोठी नावं सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे। शिवनिकास संस्थानचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके आणि त्यांच्या बंधूंनाही चौकशीसाठी बोलावलंय। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आता आणखी वाढते आहे। त्यांना जी गरज होती, त्यांची जी अपेक्षा होती की जी आपल्याला जी गरजेची रक्कम आहे ती मिळावी आणि आपण ती परत करू, पण मध्यस्थी लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला। त्याच्यावर जो रावसाहेबांनी गोंदकरांनी जो विश्वास टाकला होता त्याचा गैरफायदा घेऊन ती जमीन डायरेक्ट परस्पर तिसऱ्याच्या नावावर खरेदी खत करून तिच्यावर कब्जा करून घेतला व सदर जमिनीच्या मोबदल्यात जी काही रक्कम होती ती यांच्यापर्यंत अद्यापही पोहोचली नाही। आणि नंतर जेव्हा यांच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली तेव्हा यांनी सगळं आम्हाला सगळ्यांना सांगितलं। या संपूर्ण प्रकरणानंतर शिर्डीत खळबळ उडाली आहे। विश्वासाच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप होतोय। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होणार का, सत्य बाहेर येईल का आणि पीडितांना न्याय मिळेल का, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी।